गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळ सकाळ हे धुवून घेतलं. 2-3 दिवसापूर्वी धुतलं होतं, पण सांडगे करायला लागल्यावर काय होते माहिती आहे का, माशा थोड्याफार येतात आहेत ना, मग ती मला लय बेकार वाटतं. हे धुतलं आणि तोपर्यंत दाजी मला म्हणलं मी तुला स्वच्छता करू लागतो. तिकडं ते मला साफसफाई रात्री सगळं निर्माळ केलं, पण तरी पण ती लागतात मला अजून थोडंफार पाला आलेला काढू. मग इथं हे वाळलं आणि तिथलं झाडून काढलं की तिथं तुळशीच्या वाटेवरती सांडगे नेऊन टाकायचे. म्हणजे आमचं कसं नियोजन असतं तुम्हाला मी सांगते. रोजचं आधी घरी हे सगळं निर्माळ करायचं आणि मग आपल्या काय वस्तू असतात ना ज्या वाळवायच्या त्या बाहेर आणून ठेवायच्या. सकाळ सकाळ पहिलं आहे ना हे सगळं काम केलं जातं आणि मग बाकीच्या कामाकडे लक्ष दिलं जातं. मी अजून पारोशीच आहे, आता आंघोळच करणार आहे. हे आधी धुवून काढलं सगळं, फिनेल वगैरे टाकलं, निरमा टाकला आणि मग धुतलं आणि मग हे वाळल्यावरती बाहेर नेऊन ठेवायचे सांडगे वगैरे. तुम्हाला म्हणजे काय होतं माहिती आहे का, एवढ्या ऑर्डरी येतात आपल्याला, दररोज कंटिन्यू चालू असतं, ऑर्डरी पेंडिंगला असतात, सगळ्या गोष्टी बनवायच्या असतात आम्हाला. त्याच्यामुळं 5-6 दिवस जातात तुमचे मटेरियल घरी यायला. पण चांगलं असतं, घेत जावा. आपण घरी जशी काळजी करतो ना तशीच काळजी केली जाते. आणि ह्या गोष्टी मी का तुम्हाला दाखवते, म्हणजे कामाचं थोडंफार. आता कसं आज हो का 11ला लाईट जायची आणि 2ला यायची, म्हणजे 11 ते 2 लाईट गेली ना. 3 फ्यूजची गुरुवारचं कसं राहतं, लोड शेडिंग असते त्यांची जी कामं करायची असतात MIDCची. मग गावठाण, सावंतवाडी, MIDC ह्या सगळ्या लाईटी जातात. मस्त मला माहिती ती 11ला लाईट गेल्यावरती परत 2 वाजता येणार नाही. 11, 12, 1 आणि 2 तासाचं काम आहे ना आमचं, ठप्प होणार आहे तोपर्यंत असं. चला, आणि ही पण दरवाजा लावून घ्यायचा, घरात माशा येतात म्हणून. उन्हाळा दिवस झालाय ना, मग माशा देते, मग ते बाहेरची वस्त्री धुवून काढते. माशांना ना मग ती मारा तिकडं बाहेरच, तशाच लय वैताग देते ते. तरी घरात सतत निर्माळ ठेवत असते सतत, तरी पण त्यांना ना तसा जोर येतो. असू द्या, शहरात नसतात ग मैत्रिणींनो माशा, गावाकडे असते ते. ज्यांच्या खोबऱ्याच्या ऑर्डरी राहिल्या होत्या ना मैत्रिणींनो, त्यांच्या आज पॅकिंग करायच्या चालल्यात. इथं आम्हाला 2-3 दिवस खोबरं नव्हतं, म्हणजे भेटतच नव्हतं खोबऱ्याच. आणि रेट किती वाढलेत इथं, रेट वाढलेत इथं मैत्रिणींनो. तुम्हाला खोबरं तिथं दुकानातनं घ्यायला पण आता 300 रुपये किलोच मिळेल, आणि आपल्याकडून खोबऱ्याचा खिस पण आहे तर तुम्हाला 300 रुपये किलो मिळेल. यात्रा वगैरे चालू झाल्यात इथं, त्याच्यामुळे त्याच्या ऑर्डर जास्त पडतात इथं. जर तुम्हाला कुणाला खोबऱ्याचा खिस पाहिजे नसेल तर होय ना, तर हे असं मिळून जाईल. आता हे खोबऱ्याचे खिसाचेच ऑर्डर आहेत सगळे, बघू शकता पेंडिंग पडलेल्यांच्या. तर तुम्हाला खोबरे खिस दुकानात पण घ्यायला 300 रुपये किलो, आणि आपल्याकडून खिस घ्यायला पण 300 रुपये किलो झालेला आहे. घ्या एकदा, बघा कसं काय आहे ती. यात्रा चालू झाल्यात, रेट वाढल्यात इथं. आपण हा, आणि आज आम्ही कितलं काम चालू केलं इथलं, ते 8:30लाच काम चालू केलंय, कारण लाईट 8:30ला काम चालू केलंय. 11ला लाईट जाणार आहे, 2ला येणार आहे, आणि आम्हाला मसाला नाही. तुम्ही बघू शकता एवढ्या ऑर्डर पेंडिंगला येतं, आणि मसाला किती इथं हो का, मसाला संपलाय. आता हे ऑर्डर एवढ्या पेंडिंगला आहेत अजून, आणि अजून प्रिंट काढायचे राहिले तर इथं हो का. पण ते आम्हाला प्रिंट काढून देते ना, आम्ही काय करतो चिटकावतो. हे असं खोबरं पोस्टाची पण आहे, ताकडगावची एक ऑर्डर आहे अजून ह्याची खोबऱ्याच्या खिसाची हो का. हे तुम्ही म्हणता ना का खरंच आहेत का ग, हे बघा खोबऱ्याचा खिस. आणि हे म्हणताना तुम्ही काय झालं, ही असंच त्याला जोर घेतो. ही कुरूप मैत्रिणी, उष्णता कशाची उष्णता ही ना मैत्रिणींना, हे कुरूप आहे कुरूप. हे जातं बिन येतं बी हो का. खोबरं खिस दिसतंय का, लोणचं 2 एक जण भाज आणि एक जण तीस मापून कुठाय टाका. हां,
आज लाईट 11ला जायची होती म्हणून सकाळ सकाळ प्लॅन्टमध्ये उरकायला गेलो. तिथून आलो मैत्रिणींनो आणि 10लाच लाईट गेली. लसूणसुद्धा नीट बारीक होऊन दिला नाही. लसणाची चटणी असते की ही कुठे गेली दाखवते, पण त्याला ना अजून लसूण टाकून बारीक करावं लागतं. तेवढीशी लसणाची चटणी ही चालत नाही. ही असते पण ह्याच्यापेक्षा अजून जास्त टाकावी लागते. जी तुम्हाला विकतो ना ह्यातमध्ये फक्त लसूण ती आहे. पण लाईटीला नाही बघावलं, आधीच गेली होईत आहे. आधीच गेली लाईट, आधीच गेली. आता पाणी लाईटीसाठी नाही, एक काम करू का आता ह्या वाटीत घेऊ का ही कालवून. घे की. गेली लाईट. लसण चटणी ना. मी काय ह्यातली काढली ही लसणाची चटणी. हो काय ही मैत्रिणींना असली. आता ह्यातमध्ये जिरी टाकली आधी थोडी. आता ही परत ना ही जिरी, ही हाय मिरचीचा देठ, ही अशी परत जिरी पावडर टाकायची. परत ही हळद आहे ना ही अशी टाकायची. अगो हळदीवरून आठवलं, मला साक्षीने हळद आणायला लावलेली. परत जाताना परत नाही ती उद्या जायची आहे नगरला घरी. परत ना ही मीठ असं टाकायचं. थोडीशी मिरची का नाही गरज असं टाकी मिरची लाल दिसतं म्हणजे. थांबा. आणि परत मैत्रिणींना हे खालावलेलं पाणी आहे ना त्याचं सगळं टाकायचं. हे परत असं पाणी वाटायचं. हाताची आग होती ना, मग ह्याला मग आम्ही सोपी टेक्निक अवलंबली आहे. मीठ अजून टाकावं लागेल ना. आणि हे मीठ परत ना असं चटणीला तिखट टाकायचं. हां असं टाकायचं. आणि हे असं मग आता तुम्ही म्हणता का माहिती मग हे असं. आणि त्यावेळेस सांडगं असं सुंदर होतात. आणि मग तुम्ही म्हणता चांगलं ना. आणि मग एक ताई साहेबाला म्हणले अगं का सांडगं खूप सुंदर झालं इथं. घरचं त्यांचं मालक म्हणतात इथं सांडगं काय एकाने तळून दिलेत का एवढं खुसखुशीत झाले ते. एवढं सगळं केल्यावर खुसखुशीतच होते. जिरं पावडर ही सगळं व्यवस्थित टाकलं ना. पीठ मळताना तुम्ही कसं मळताय ह्याच्यापेक्षा तुम्ही ते काय काय टाकून मळताय हे खूप महत्वाचं असतं. आणि त्याची प्रोसेस कशी बनवताय. नाही तर ती उघड घ्यायची लसणाची चटणी टाकायची म्हणून टाकायची काय म्हणून टाकायची. ह्याच्यात जीव ओतून सगळं आम्ही टाकलेलं असतं. प्रेमाने केलेलं असतं. कारण का तुम्ही आम्हाला पैसे देत असता, पैसे मोजत असता तुम्ही. सकाळ सकाळ पेवर धुवून काढलाय का नाही बाहेरचं सगळं चकाचक केलंय. अजून आता 10 वाजल्यात येते अजून सांडगं घरातच आहे. ऊन पडत तोपर्यंत बघा तुम्ही दाखव. इथं 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 आता इथं ऊन लागतंय तर पोरांनी काय केलंय बघायचं का. दिवसभर आहेत ना तिकडं सावा. आता इथं उन्हा इथं 4च्या पुढं इथं असते ती पोरा. आणि आता तेव्हा तिकडं आता ती वैभवचा JCB तनूची गाडी तरी विरूची गेली घरी. तेव्हा तिकडे तेव्हा नेली त्यांनी घरी. वैभव तर गाडीतच भरतोय कच. पोरांना इथं लयच करामतं का म्हणून काय माहिती. माझ्या घरनं पोरं हालतच नाहीत कसलीच. किती बी खवळ काही खरं. हा ताई तिकडे सांडगं करतात इथं. इथं सांडगं करायचं काय नाही. ही सांडगं बी वाळलं असतील की ताई, आहे का नाही. इथं सांडगं केलेत. इथं परत ना अजून सांडगं चाललेत करायचं ताईचं. इथं हळकुंड वाळाय घातलेत फोडून. हाय हो काय झालं. आणि इथं बघा कसं चाललंय. आणि हे एवढं पार्सल पॅकिंग केलंय सकाळी मी मैत्रिणींनो. हे 5-6 किलोचं एक घरीच आहे. आणि हे एवढं आहे अजून बघू शकता. हा दाखव. बर बर. आणि दाखव कसलं कसलं इकते तू सगळ्यांना काय काय इकते. जेवढं गेल्यात ना
माझं आव हिने सगळं कागद संपवलं. मला काय सुद्धा हिने ठेवलं नाही आव. अगं असू दे ग, छान केलंय, मस्त केलंय. आमची मावशी MIDC ती काय नाही ती काकी आपलं 30-30 रुपयाने विकते. 30 रुपयाला पुढा 60 रुपये. 60 का? हा 30ला बी आहे 60ला बी आहे. असं आहे का? हा बर 30 वाला एक आणि 60 वाला एक. बर आणि अख्खा 30 वाला हा आणि अख्खा 60 वाला. किती छान आहे बघ. हा. किती मेहनत घ्यावं लागते आता. लय म्हण काय तुला करावं सांगायचं. लागतंय लय. ह्या काय अशी उन्हात तर तळात पळायचं आणि आपण कुरडया हा कुरडया दिल्या तर हा त्या काय ठेवल्या नाही. हम्म आणि ही माझ्या आकाला दिले आणि माझ्या आका एवढ्यातच बागून गेला. बाद झालं. मी तुला किलोची ऑर्डर टाकते की आता म्हणलंय की. हा मग तुला मी एवढं तुझं आता तर हे असं उन्हाळी कामाचं दुकान आहे आमच्या संजा मावशीचं. जर कुणाला पाहिजे नसते तर सांगा. तुम्हाला कलरच्या बातवड्या मिळाल्या जातील. एवढं नाही आता. 4 वाजले. हो हो हा लय भारी अगं. ते म्हणल्या मग आव संजाबाई संजू काकी खरंच आव छान. असं मांडणार असंच वाचणार गेल्यावर कुणाला किती घ्यायचंय ते घे. आव लय घेते ना काकी. खरं तुम्हाला सांगते, तुम्ही उलट ते जरा तळून दाखवाय पाहिजे. तळून वाट. आता बाजारात गॅस ते न्यावं लागेल. तुम्ही तिथं उलट कढई न्याय पाहिजे, तेल न्याय पाहिजे, सूर्यफूल तेल. आणि म्हणायचं हो का आता एक पापड खा आणि आता केलं का नाही खाते आणि मग पुढच्या वेळेस म्हणते मावशी चांगलं आहे आणा. हा मग तुझं सांडग्याचं पाकिट 2-4 टाक. अगं आम्हाला ही काय नाही तर इथं एवढंच तंबुलं पुरा नाही आम्हाला. तुला देऊ की आम्ही, नाही काय अडचण. पण सध्या आम्हाला बाया वाढवावं लागतील. कांदा काटायचं चाललेत बायांचं. ओके ऑर्डर बघा कशा आहेत मैत्रिणींना. बघा पेंडिंगला. कुठलं दे आणि ही तर अजून ही एवढं पॅकिंग केलेलं आहे बघू शकता. मला असू द्या बाहेर तुम्हाला पुढच्या वेळेस आम्ही सांगतो. हा तर घ्या. कुणाला आवडत असते तर भातवड्या कुरड्या पापड्या संजाबाईकडे आहेत आमच्या. आणि कलरचं कलर मध्ये 30 रुपयाला पॅकेट आहे फक्त. आणि फक्त बारामतीकरांसाठी. फक्त 30 आणि 60 दोनच आहे. सूर्यनगरीमध्ये विकायला जाते आमची मावशी. कोण असं सूर्यनगरीतलं तर जावा तिथं, काय अडचण नाही. आणि घे. हा कलरच्या झाली मांडाय पाहिजे नसतं तरी मिळेल. हा का तर आता आम्हाला देता का जागा? तुमचं चाललं होतं तर म्हणून आम्ही तिकडे गेलो. आता सध्या जागा खाली करण्यात यावी. जागा खाली करा नाही म्हणून. इकडून लाईन लागून अशी इथपर्यंत येऊन थांबली. इकडून लाईन लागून इकडे येऊन थांबली. इकडे येऊन थांबली लाईन. मसाला सगळा संपला. इथं हा 10 किलो, अजून 10 किलो त्या घमेल्यात आहे. दुसरा 10 किलो. आता वाजलेले आहेत 5:30. ही पार्सल जवळजवळ आज किती झालं. इकडे लाडू करायचे चाललेत नाणींचे. आणि ही काश्मीरी मिरची पावडर दाखव कुठे? मैत्रिणी म्हणजे काश्मीरी मिरची पावडर आहे. फक्त तरीसाठी असते या. काश्मीरी आहे. ठीक. आणि हा मसाला आहे. हा ही 1.5 किलो. एका ताईसाहेबांची 1 किलो आणि एका ताईसाहेबांची अर्धा किलो केलेली. जशी ऑर्डर असते तसं काश्मीरी मिरची पावडर दिसना झाली.
पटा पडलेला आहे आणि आता संध्याकाळच्या ठीक 5:30 वाजलेले आहेत आणि ह्यांच्या दोघींची सुट्टी झालेली आहे. पण हमको छुट्टी नहीं देने का ये हमको ये पैकिंग करने का है, छुट्टी नहीं हमको मैत्रिणींनो, क्योंकि हमारे आम्बिल सोमवार को है, इसलिए हमको ये पैकिंग करके आम्बिल करने का है और सब धाना धुना काटने का है घर का हमारा उर्स आ गया है 18 तारीख को, 18 तारीख को हमारा उर्स है और हमारे गांव में ही हमको 4-5-10 kg के ऑर्डर पड़े हैं. वो शेजार के रहे ना वो ट्रैक्टर वाले, उनका 1 kg, वो लता उनका 1 kg, वो गांव में दोनों का, वो कविता का भी जतरा है, उनका भी 1-2 kg का है. कविता की जतरा है, आप आओ जतरों को सब खाने को है नानी सब खाने को आओ. और इधर है ना नानी का वो चल रहा है खजूर का लाडू, देखो. हाँ बस, और हम अभी पैकिंग करता है. चलो, लोनचा ख़त्म हो गए, पैकिंग करने गए, सब ख़त्म हो गए. आप डालो ऑर्डर, हम देते हैं आपको. ड्रायफ्रूटच्या लाडूच्या पण आल्या आणि खजूर ड्रायफ्रूट लाडूच्या पण आल्या. उन्हाळ्याचं जरा खाऊ वाटतं ना व काहीतरी असं चांगलं. बघा इकडं बघ, आता हा मसाला पॅकिंग करायचा आहे. बरोबर 6 वाजले तिथं आणि एक आमच्यातला एक सदस्य कसा बसलाय तुम्हाला बघायचं का. इतकी आयशा असते ना त्याची मैत्रिणींनो, लय आयशा ग. तुम्हाला मी दाखवते पुढच्या कॅमेऱ्याने. इतकं भारी बसतं ना ती डुरकुलं. आणि आबाळ आले आज, कटाळा आला मला पॅकिंग करून मी राहिलेले पार्सल आहेत ना 20-25 अजून करायची होती. पावते म्हणलं जाऊ दे उद्याच्याला ठेवते पॅकिंग. पाटपोट एक होता अगं मैत्रिणीनं, सकाळपासून पॅकिंग करते मी. आज तर स्वयंपाक 2दा केला, तुम्हाला काय सांगू. सकाळी एकदा स्वयंपाक केला, पॅकिंगला बसले. ह्यांचा झाला 2दा, कसला 3दा बघा. ह्यांचा एकदा, परत लाईट चुक गेलं आणि दिला म्हटलं त्यातून आमची झाली. आत्या चुलत्याचा मुलगा आला तर यायला आमच्या आत्या मला परत स्वयंपाक. चपात्या नको केलं, ज्वारीची बटाट्याची केली, भांडी घासली आणि परत 2 वाजता बसली होती. 6 वाजले, 2, 3, 4, 5, 6, 2, 3, 4, 5 तास झालं पॅकिंग चालली माझी. आणि बघा अजून केस तशीच आहेत, विचारले नाही तर. तरी पण अजून 20-25 किलोचं पेंडिंगला आहे. पण आता मसाला ना रातच्या रात त्याला ना मुक्काम करून द्यावा लागेल इथं घरात, कारण का मला लई कंटाळा आहे. त्यामुळे जाऊन द्या उद्या. सांडगं अजून कमी पडलं पोस्टाचं, एका ताईसाहेबांच्या शिरूरचे 1/2 किलो. ताईसाहेब हो वाळतात इथं, दिसतात का तिथं सगळीकडं असं. आणि चला सदस्य दाखवते आमच्यातलं तुम्हाला. शोना शोना, तेव्हा ते दुसरं